काय करू 15 दिवस वेळ दिल्यावर असं नाही ना, वैयक्तिक. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहे ना आम्ही रीत सर तुम्हाला एक मिनिट तुम्हाला तुम्ही ऐकून घ्या ना. देतो काय तुम्ही ऐकतच नाही तुम्ही ऐकून घ्या हां. थोडा संयम धरा आणि त्या संयमामध्ये तुम्ही काम करा. मला काय म्हणायचं जे लिगली डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर ते लिगली डॉक्युमेंट तुम्ही प्रेझेंट करा आणि जर समजा आपल्या नगरपालिकेचं असेल नक्कीच ॲडवर्क करा आणि बनवा ना. आम्ही डोनेशन देतो आमच्या वडिलांच्या नावाने त्याच्यामध्ये. कसं आहे, तुम्ही या शहरातले प्रस्थ आहात मला माहिती आहे, कारण तुमच्या राज्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस कुंजीलाल सेठ होते, शांतीलाल सेठ होते, ताई महिला बाल कल्याणचे सभापती होता, त्यांच्या काळामध्ये मी शिलाई मशीन 500 वाटल्या. हे ताई सभापती असताना महिला बाल कल्याण, त्यांचं काम, त्या कामाच्या बाबतीत माझं काहीच उमत नाही आहे. हे आपले कामाच्या बाबतीत तुमचं सामाजिक काम एवढं चांगलं आहे, मी ते तुमच्या सामाजिक कामाला अजिबात विरोध नाही आहे माझा. परंतु ज्यावेळेस नगरपालिकेने हे गोष्टी केलेल्या होत्या तर कापून म्हणजे एकही कॉलम नाही ठेवलेला. सर्वात अगोदर 92-94ची मोजणी आहे. कोणची तुमची 92-94ची मोजणी आमचे 60-62 डॉक्युमेंट आहे. तुमचे 60-62चे डॉक्युमेंट्स आहेत. मग मला सांगा 60-62च्या डॉक्युमेंट तुम्हाला अधिकार काय झाले? नाही. खड्डे करण्याचा. तुम्ही अधिकार नाही आहे ना. मी तुम्हाला लिगल देतो, तुम्ही माझ्या विरोधात कोर्टाचा. माझं कुठं नाही म्हणणं आहे. तुम्ही कोर्टात जाणार दीपक साहेब. नाही आम्हाला कोर्टात जायचं नाही. नाही तुम्ही कोर्टातही जाणार नाही, मग आमचे नासधूस करणार नाही. प्रशासनाची. असं कसं चालेल?